पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती निशान म्हात्रेच्या बॅट मधून बॉल सीमारेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार आणि या स्पर्धेमध्ये एक विक्रम निशांच्या नावावरती राहील. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, तिसऱ्याही मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार. वा निशान का बॅटिंग करतात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती कुणाल पाटीलच्या विपक्षामध्ये ठोकलाय हा दर्जेदार षटकार. हा जरूर फुलटोस बॉल होता, परंतु कमरेच्याही खालती हा बॉल लँड होतो आणि त्याच कारणास्तव इथे जर पाहिले तर ललितचे भोईर पंडे सर देखील आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्याने देखील सांगितले डीप होणारा बॉल होता आणि त्याच कारणास्तव नो बॉल नसणार आहे. शेवटचा अंतिम बॉल ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल, काय ड्राईव्ह केलाय. वा निशान, चांगला फटका पाहायला मिळतो आणि बॉल सीमारेच्या पलीकडे निशान म्हात्रेच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एनएम चॅम्पियन्स या टीमची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 18 धावा विदाउट लॉस. एनएम चॅम्पियन्स. आपल्यात 18 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची अगदी एज लागले आउटसाइड आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना शैलेश याच्या खिडीला पूर्वविराम. विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू सर, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेल्या मॅच मध्ये ज्याने अगदी एकाच षटकामध्ये 5 षटकार ठोकले असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खन्ना इज बॅक या नावाने सातत्याने खेळाडू ओळखलं जातं. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक मातब्बर फलंदाज. गेल्याच मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये निखिलच्या बॅटमधून 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. ही देखील एक मोठी गोष्ट
जरूर आपल्याला पाहायला मिळते. 5 कम्प्लीट करणं तितकीची जर पाहिली गेली तर फार मोठी गोष्ट मानली जाते. कारण की एका फलंदाच्या बॅटमधून 5 षटकार एक फार कमी ओढा आपण पाहत असतो. धावसंख्या धाफडकावरती सिरवली जाईल. 18 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. रोहित पहिल्याच बॉलवरती इथे विकेट प्राप्त केलेली आहे. गेल्या मॅचमध्ये रोहितच्या विरुद्ध आक्रमण झालं परंतु रोहितने कमबॅक केलं. इथे कुणालवरती आक्रमण झाले. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 18 अगदी जर पाहिलं गेलं तर खर्च केलेत परंतु त्यानंतर रोहितने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. यावेळेला फटका चांगला आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी निखिलच्या बॅटमधून चौकार. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निखिल करत असताना पहिला बॉल खेळला आणि पहिल्याच बॉलवरती इथे चौकार वसूल केले. 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 22 धावा. फटका इथे चांगल्या ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले. मिड विकेटला क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनून राहतील. बॉल सीमारेच्या पार. निखिल खन्ना इज बॅक. त्याच्या बॅटमधून षटकार. निखिल प्रभावित करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निखिलच्या बॅटमधून पहिला बॉल चौकार त्यानंतर षटकार. आता षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय आणि धावा धाफडकावरती NM चॅम्पियन संघ प्रथम बॅटिंग करत असताना 28 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. 28 रन्स. पुढचा बॉल रोहित तयार. यावेळी डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिक अगदी सोडून चाललाय बॉल आणि इशारा आला पंचांचा वाईट बॉल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. या अवंतर धावेने टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. आजचा पहिला दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगले क्रिकेट प्रत्येक मॅचमध्ये धावा बनल्या गेल्यात. कुठली मॅच वन साईड नाही झाली. व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. NCA ज्या वेळेला मात्र आणखीन एक खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु फक्त बॉलला पाहत राहतील. निखिल ऑन फायर. का बॅटिंग करतो निखिलच्या बॅटमधून. आणखीन एक धुवाधार फटका. षटकार. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 35 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहोत आणि जबरदस्त बॅटिंग. याही बॉलला उडवले. वा लगातार हा तिसरा. निखिल खन्ना इज बॅक. आज जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये पडले आणि या स्पर्धेमध्ये त्याने विक्रम मोडीत काढलेत. पहिल्याही मॅचमध्ये 3 बॉल 3 षटकार. याही मॅचमध्ये लगातार 3 बॉल आणि 3 उत्तुंग षटकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून. या षटकाराच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचतं. 41 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतोय. अगदी मागे निघून चालला बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने शॉर्ट फाईन लेगचे पोहोचतील लॉंग लेगला आणि तत्पूर्वी जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जातील. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर NM चॅम्पियनची कामगिरी ही अफलातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावा धाफडकावरती लागल्यात 42 धावा. 43 रन्स ऑन दिस क्रिकेट लागल्या गेल्या. 43 धावा धाफडकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात जर पाहिले गेले तर धावा कमी प्रमाणात होत्या. या षटकात 3 षटकार 1 चौकार त्यामध्ये 1 विकेट देखील आली परंतु वाईट बॉल
आणि बऱ्याच धावा या षटकात खर्च केल्यात रोहितने. कमबॅक करावं लागेल सौरभला. गेल्या मॅचमध्ये 6 बॉल 12 करायच्या होत्या, सौरभने नाही करू दिल्या. त्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या होत्या. आता कमीत कमी धाव्यांचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सौरभ यांना आपण बघत आहोत. परंतु जास्तीत जास्त धावा आता एनएम चॅम्पियन्सला इथून देखील या षटकात बनवायच्या आहेत. एक 15 येत आहेत, 20 धावा येत आहेत, अगदी वेगाने धावा बनताना दिसतील. स्ट्राईक एंडवरती निशान मात्रे आहेत. आतापर्यंत निशांच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 18 धावा त्याच्याही बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला निखिलच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 24 धावा बनताना दिसत आहेत. 43 धावा फटकावरती एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर वाटेला बॅटिंग आली आणि इथे एनएम चॅम्पियन्स संघ काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. निखिलचा क्लास दिसून आल्या. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार तो ठोकतोय. पहिला बॉल अराउंड विकेटने बॅटची लागली एक कडा. तिथे यष्टी रक्षकाने अगदी जर पाहिजे तर झेल हातातून सुटलाय. प्रयत्न केले त्या ठिकाणी कुणाल पाटील होते, परंतु पडल्यानंतर उचलली गेलेला बॉल आणि त्यानंतर अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटला जशी कडा लागली त्या हाईट बॉलने भरपूर मोठी घेतली आणि त्याच कारणाचं कॅच ड्रॉप. ऍक्शन रिप्ले जागवून खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. कुणाल पाटीलचे प्रयत्न हे मात्र जबरदस्त होते, परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झालाय. पहिला बॉल कमबॅक केला सौरभने. पहिला बॉल डॉट स्वरूपात पाहायला मिळाला. अराउंड विकेट फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे निशान म्हात्रेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. मोठमोठे फटके पाहिले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. या पुढचा बॉल लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला जातो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या माध्यमातून धावसंख्या फटकावरती 50 धावा. एनएम चॅम्पियन्स आज संघ प्रथम बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये 32 धावांची करंट पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निशान म्हात्रे आणि निखिल या 2 फलंदाजाच्या माध्यमातून ग्रेट बॅटिंग. 7 बॉल आणि पुढचा बॉल हा फुल टॉस आहे आणि पंचाने सांगितले नो बॉल. इशारा तर नो बॉल झालाय. खराब गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये होत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून इथे फ्री हिटचा बॉल असणार आहे. 1+1 या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 52 धावा. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागलेले आहेत. कमरेपेक्षा वर बॉल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो आणि त्यानंतर झेल जरूर उडाला होता, परंतु इथे धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र कंप्लीट केलेली आहे. या पुढचा बॉल आपण टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर भरपूर ज्यांचा बाउन्स झाला बॉल आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये अगदी 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हा पंचाने इशारा या ठिकाणी दिलाय. आणखीन जर एखादा असा बॉल पाहायला मिळाला तर कदापि पंच नो देखील घोषित करतील, परंतु इथे 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ठिकाणी घोषित करण्यात आले. संघाची धावसंख्या फटकावरती 52 धावा. 52. शॉर्ट बॉलचा वापर केला. शॉर्ट ऑन फुल क्षेत्ररक्षक आहेत डीप विकेटला. हर्ष यांना आपण बघतायत. चुकीचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती कंप्लीट केली जाईल ती म्हणजेच 1 धाव. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते 53 धावा धाफडगावरती लागल्या गेल्यात. कबड्डी टीम साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला आपण जर बघितलं आजच्या दिवसात सेमीफायनल मॅचमध्ये पाहत आहोत. या पुढच्या मॅचमध्ये खेळत असताना जो संघ विजय होईल तो 2 हात करणार आहे साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीमच्या माध्यमातून. 53 धावा धाफडगावरती लागल्या गेले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. एनएम चॅम्पियन्स. पुढचा बॉल यावेळेला थांबले, बॉलला पाहिलं आणि पाठवलं मैदानाच्या बाहेर. निशांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. सुरुवातच त्याच्या संघाने चांगली केली.
आणि त्याच केल्याचं मैदानाच्या आतमध्ये तो देखील चांगली बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतो. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील फटका इथे हवेत खेळलाय. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न करतायत पण तो हर्षने पुन्हा एकदा झेल सोडलाय. बॉल चाललाय डीप विकेटला मागे. तत्पूर्वी तिसरी धावेचा प्रयत्न. निशान धावतात. 3 धाव कंप्लीट. चौथ्या धावेसाठी पलटण्याचा प्रयत्न परंतु इथे निखिल पुढे आलेत आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. अशा रीतीने विकेट नसणार आहे. या बॉलवरती मिळतील धावा 3. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा दफडकावरती लागलेल्या आहेत. 62 धावा आणि 63 धावा करायच्या प्रतिस्पर्धी संघाला. परंतु निशांची बॅटिंग आणि त्याच्या सहित निखिलची बॅटिंग आवडली असेल तर दोन्ही फलंदाजासाठी टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त या मॅच मध्ये धावा या दोन्ही फलंदाज बनवल्यात. धुवाधार आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 34 धावा निशान म्हात्रेच्या बॅटमधून, 7 बॉलमध्ये 25 धावा निखिलच्या बॅटमधून. आणि या डावात जर पाहिलं तर बॉलिंगचं अनालिसिस जर पाहिलं गेलं तर थोडासा मागा ठरला गेला. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठेतरी धावा जास्त प्रमाणात खर्च केल्यात. कुणालचं षटक आपण बघितलं 18 धावा त्यामध्ये खर्च केला. विकेट नाही मिळाली. रोहितचं ते षटक 25 धावांचं परंतु त्यामध्ये एक विकेट 19 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यामध्ये विकेट नाही. म्हणजेच काय तर इकॉनॉमिकल षटक एकही पाहायला मिळालं नाही. 15+ धावा प्रत्येक षटकागणित पाहायला मिळाला आणि त्याच करण्याचं धावसंख्या ही वेगाने जात असताना दिसली गेली. 18 बॉलमध्ये 62 बनवल्यात. 63 धावा करायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. ज्यामुळे डावाला सुरुवात येईल आवाज ऐकूयात अक्षयजी साठे यांचा. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. सर्वांचं हार्दिक स्वागत. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2026 टेनिस क्रिकेटचा थरार. पहिली इनिंग पाहिली. निशान म्हात्रेने 3 मॅच मध्ये षटकार ठोकून एक अनोखा रेकॉर्ड. व्हेरी फर्स्ट सिक्सर किंग NCA मधला निशांचं नाव नेहमी घेतलं जाईल. आता पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्या बॅटमधून आणि आज ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना, अप्रतिम बॅटिंग. कुणालने तो जाणून बुजून कॅच सोडला. कॅच सोडल्यानंतर 2 षटकार आले. म्हणजे निशान म्हात्रेला कमजोर समजलं होतं परंतु त्याने पलटवार केला या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. 63 धावा आव्हान ठेवले आणि आज 3 वेळा 3 मॅच मध्ये 50+ धावा करणारा संघ एक मात्र तो म्हणजे NM चॅम्पियन. 68 चेस केल्या. मागील मॅच मध्ये 57 चेस केल्या आणि या मॅच मध्ये 63 धावा त्या धावफलकावरती टार्गेट सेट आहे. चिंबारो बॉईज आज जबरदस्त बॅटिंग करायचे. 21 धावा प्रति ओव्हर मागे घ्यायचे आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक भव्य ओरम क्रिकेटची स्पर्धा NC अंतर्गत आजचे सर्व सामने आणि उद्या एक गाव एक फॉर्मॅट 12 संघांना संधी दिले. उद्याच्या दिवसात लेट्स प्ले इशारा केलाय पंचांनी.
दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल JB जयेश भुरकुंड बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एनला बॅटर रोहित, नॉन स्ट्राईक एनला दिलीप. दोन खेळाडू स्ट्राईक एंडला. सध्या रोहितला पाहतोय, कव्हर ड्राईव्ह केलाय ओमकार, ज्याच्या नावापुढे भाऊ लावलं जाते आणि त्याने इथे फिल्डिंग केले. एक बॉल एक. अजयचा आज दिवस दिसला नाही. खन्नाने जबरदस्त बॉल तितके खराब नव्हते, तितके चांगले शॉट बनवले होते. निखिल खन्ना एक वेगळ्याच मूडमध्ये, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आतापर्यंत तो राहिलाय. पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय, जबरदस्त फटका कट केलाय, फुटबॉल प्रमाणे बॉलला अडवलंय. भावेश म्हात्रे प्लेइंग 11चा हिस्सा बनल्यानंतर सध्या फायदा झालाय टीमला. अप्रतिम एफर्ट्स. टीमची धावसंख्या 3. प्रत्येक 6 बॉलमध्ये कमीत कमी 3 षटकार ठोकायचे आहेत बॅटिंगवाल्या टीमला. 63 म्हणजे टोटल 10 सिक्स 18 बॉलमध्ये. याच गणिताने बॅटिंग करायचे आहे. 3 रन आले म्हणजे 10 सिक्स पाहिजे 16 बॉलमध्ये. ऑफ स्टंपवर व्हाईट बॉलचा सिग्नल. NCA मध्ये मला वाटते आता प्रणयचे देखील वर्णी लागेल ॲज अ अंपायर म्हणून. NCA अंतर्गत त्यांना मान्यता प्राप्त मिळेल आणि उद्या ती डिग्री देतील शुभम म्हात्रे आणि साने गुरुजी टीम. 4 धावा. पण तो कौतुक करेन ललित भोईर सरांचा. जबरदस्त अंपायरिंग आपल्या गावामध्ये नेहमीच. बॅटची टॉप एज अँड टेकन. निशान म्हात्रेने हा इझिली कॅच कॅरी केलाय. गेलाय विकेट, पहिला विकेट. लोअर फुलटॉस बॉल आणि समोरचा क्षेत्र निवडलं ते म्हणजेच लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. 10 रन 4 बॉल. अजून 2 बॉलमध्ये जर 2 षटकार आले ना तर आस्किंग रिक्वायर रन रेट मेंटेन होऊ शकतो. आता पुन्हा एकदा बॅटची एज घेत पाठीमागे बॉल गेला लॉंग स्टॉप रिझनला. फिल्डर जातोय तिथपर्यंत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही, सध्या नाही. 2 रन. 12 रन 5 बॉल. प्रेक्षकांची गर्दी दिसते आजही. उद्या मोठ्या संख्येने प्रेक्षक दिसतील. बाहेरचे संघ आहेत आणि अर्धे गावातले. चांगला लॉट उद्याच्या दिवसात तुमच्यापर्यंत आणखीन माहिती येईल. 12 रन 5 बॉल. ऑप्स्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धाव फलक 13. डिजिटल अपडेटर सध्या खुश आहेत आज. संकेत मृणाल म्हात्रे नाही तर मजा उडाली त्याची.
ब्लाइंड स्ट्रोक. इथे पुन्हा एकदा निशान मात्रेने झेल टिपलाय. अप्रतिम कॅच. ओव्हर झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, 2 विकेट, 1-2-3 अशा प्रकारचा आकडा. अकरा बॉल 46 ची गरज. समोरच्या दिशेने फटका पसलाय. फिल्डर आलाय आणि इथे पुन्हा एकदा मिस्टेक, गफलत. कॅच सुटल्यानंतर रनआउटची संधी आणि इथे विकेट गेलाय रनआउटच्या माध्यमातून. गॉन. कॅच सोडला तो फिल्डर मानव. त्याला या टीमचा बाबर आझम म्हटला जातोय. वेगवेगळी गाणी बाबर आझमच्या आवाजामध्ये देखील येतात. वाईड बॉल. भरपूर बाहेर बॉल होता. वाईड बॉल. विजय स्ट्राईकला. 19 रन, 2 बॉल. आता हा बॉल देखील वाईड बॉल. वाईड लाईन क्रॉस केली तर वाईड असेल. 20 झालेत. 43 पाहिजेत उर्वरित 10 बॉल मध्ये. म्हणजे 10 बॉल मध्ये 10 चौकार मारला ना तरी 3 रनचा फरक पडेल. म्हणजे इथे प्रत्येक बॉल वरती चौकार षटकार पाहिजे आहे. 4 बॉल मध्ये बघूया किती षटकार येतील. हो, आतमध्ये डॉट बॉल येतोय. 9 चेंडू पाहिजे. 43. चिंबारो बॉईज सध्या फटका अप्रतिम आहे. पिकअप अँड पुल सक्सेसफुल षटकार. जेटीसी वरती त्यांना आपण कॅमेरावर करताना पाहिलं.
खास करून पहिलं आमंत्रण दिलं नाही तर बिग बॅशला देखील 70 वरती त्यांची वर्णी लागली होती, परंतु पहिला कॉल पहिला मान आज रात्री तो दिसेल तुम्हाला. सागर चांगला कॅमेरा वर्क करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट ऑफ द मॅच. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट हिट सिक्सर. पवन थोडं स्पीडअप करा. आहे शेवटची मॅच आरामात होईल मला वाटते, परंतु घाई करा. जास्त ओव्हरचा मॅच कदाचित झाला पाहिजे. 4 ते 5, 5 ते 6. चला स्पीडअप करा. कोणगावला बघायला जायचंय बिग बॅश फायनल. 6 बॉल 31. सनीने आज सध्या शांत राहिलाय सनी या टुर्नामेंट मध्ये. 6 बॉल 31 ची गरज. आता निशानने हा तिसरा झेल पकडलाय. अप्रतिम कॅच. निशान मात्र फ्रेम मध्ये येतोय सातत्याने. आज गेलाय विकेट.
भरत मामा मॅचचा आनंद घेत आहेत. मनीष आऊट झाला कसा तो माहितीच नाही, लगेच स्टंप ठोकला त्याने. चिंबारो लेस बांधतोय. टाइम घ्या बिंदास, टाइम आहे तुमच्याकडे. शेवटचा बॉल. वाईट पाहिजे बॅटरला आणि इथे मॅच जिंकला. अभिनंदन. एनएम चॅम्पियन पुन्हा एकदा. आता शेवटचा मॅच सेमी फायनलचा, जिंकेल त्याला फायनलचं तिकीट. बघूया किती ओव्हर मॅच, काय 3 ओव्हर की 4? 4 ओव्हर मॅच असेल. अंपायरचा पण विचार करा तुम्ही.